शहरापासून जवळच असलेल्या मासोद, काटआमला आणि नवसारी येथील 3 गोदामांवर गुन्हे शाखेने एकाच वेळी धाड टाकून या फसवणुकीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे। या गोरखधंद्यात कालबाह्य झालेले आणि खराब झालेले सिमेंट नामांकित कंपन्यांच्या रिकाम्या बॅगांमध्ये भरले जात होते। हे सिमेंट 100 रुपये प्रति बॅग पेक्षाही कमी दराने विकत घेतले जात होते। त्यानंतर दगड झालेले सिमेंट बारीक करून आणि गाळून पुन्हा पॅक केले जात होते। पुढे हेच निकृष्ट सिमेंट होलसेलमध्ये 250 रुपये ते किरकोळ बाजारात 300 ते 350 रुपये प्रति बॅग दराने विकले जात होते। या रॅकेटमुळे ग्राहकांची आर्थिक फसवणूक तर होतच होती, पण त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे या सिमेंटने केलेल्या बांधकामाच्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते। मासोद येथील गोदामातून 700 बॅग निकृष्ट सिमेंट जप्त करण्यात आले आहे। या प्रकरणी शाहरुख हसनेवाले आणि अफजल कालीवाले यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे। या कारवाईमुळे अशा प्रकारच्या फसवणुकीला आळा बसण्यास नक्कीच मदत होईल।